करावा अधर्म. देव जोडला जात असेल ना तर अधर्म केला तरी चालतो. कुणी कुणी अधर्म केला? प्रल्हादे जनक विभीषण बंधू. प्रल्हादानं आपल्या वडिलांचं कुठं ऐकलं? नारायण नाव घेऊ नको म्हणत होते, ऐकलं का त्यांनी? प्रल्हादे जनक विभीषण बंधू तैसी माता निधू, तैसी माता निधू भरते केली, भरते केली. देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी, देव जोडे तरी, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडला जात असेल ना तर अधर्म केला तरी चालतो. वडिलांचा ऐकावा असा धर्म आहे. प्रल्हादाने नाही ऐकलं. थोरल्या भावाचा ऐकावा असा धर्म आहे, पण विभीषणाने नाही ऐकलं. आपल्या आईचा ऐकावा असा धर्म आहे, पण भरतानं नाही ऐकलं. भगवंता करता सगळं आत्मार्थे पृथ्वीम त्यजे, सर्व धर्मान परित्यज्य म्हटलंय ते हे बर का. धर्म सोडा म्हणजे हिंदू मुस्लिम नव्हे, धर्म म्हणजे कर्तव्य सोडा आणि मला शरण या असा अर्थ आहे. मी नाही गुरुजी तुमचं ऐकणार. भृगूंनी शाप दिला, भृगूंनी शाप दिला त्याला. भृगू म्हणाले तुझं राज्य श्री नाहीशी होईल, लक्षात ठेव. हा, गेट आउट. आणि भृगू शाप देऊन निघून गेले. त्याने एकदा ट्राय केला शेवटचा, कमंडलूत कीटक होऊन बसले वगैरे, आणि यांनी पाणी सोडलं. सगळे तपशील सांगत बसत नाही आता. यांनी पाणी सोडलं. पाणी सोडल्याबरोबर भगवंतानी वामन रूप टाकलं आणि सहस्र शीर्षा पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. तर 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 भगवान इतके मोठे झाले की त्यांचा नुसता पायाचा अंगठा 3 लोक भेदून वरती गेला. पायाचा अंगठा. बली दिसेनासाच झाला. एका लोकांनी एका पावलानी सगळं भूपासून सत्यम पर्यंत सप्तलोक व्यापले. दुसऱ्या पायानी सगळी पृथ्वी आणि उरलेले 6 लोक सप्त पाताल व्यापले. आणि विचारलं आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? सांग बली. म्हटला होतास ना तू की मी तुम्हाला 3 पावलं राज्यदान दिन सही केलीस, तू संकल्प जोडलास, बोल तिसरं. इथं बली म्हणू शकला असता, काय म्हणू शकला असता? देवा जेव्हा सया झाल्या तेव्हा पावलाचा साईज काय होता? कॉन्ट्रॅक्ट ब्रेक फ्रॉम यू. पण बली व्यापारी नव्हता, बली भक्त होता. बली म्हणाला देवा आता तुम्हीच सांगा मी काय करू. माझ्या डोक्यावर पाऊल ठेवता. तुमच्या पावलाच्या एवढा नाहीये मी, पण मी नाहीसा झालो की केस क्लोज करावी लागेल ना. आणि या पद्धतीने बलीला पाताळ लोकांमध्ये दडपला, त्याला बंधन केलं, त्याला वरुण पाशाने बांधलाय. ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणाले अरे काय करताय तुम्ही देवा? जे लोक तुमची पत्रम पुष्पम फलम तोयम पूजा करतात त्यांना वाटेल ते देता तुम्ही, आणि बलीनं सर्वस्व अर्पण केलं, त्याचं सर्वस्व हरण करता का? भगवान म्हणाले माझी खरी कृपेची पद्धत हीच आहे, जो मेरी करे आस ताकू करू सत्यानाश. व्यवहारातलं ज्याला पाहिजे त्याच्यावर माझी खरी कृपा नसते. भगवंत कसा आहे माहितीये का? आपण भगवंताकडे भगवंता कृपा कर म्हटलं की भगवंत सोवळ्यातल्या आई सारखा आहे. सोवळ्यातली आई ओवळ्यातल्या बाळाला काय करते? लांबच राहण्याकरता खेळणी टाकते की नाही? जुना दृष्टांत आहे. ज्या वेळेला ओवळ्यातलं बाळ सोवळ्यात चालत नसे, आईला सुद्धा जुना काळ होता ना, मग ती काय करायची? बैलगाडी टाकायची. लाकडाच्या बैलगाडी असतात ना, मग ते गाडी 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 खेळत बसायचं. मग ते खेळण्याचा कंटाळा आला की आई मला घे, मग ती दुसरं टाकायची, प्लॅस्टिकचं घर. ते रुपयात नेणारं कुत्रं असतं की नाही, घर. मग ते घर घर खेळतं. तिसरी वस्तू बाहुली. चौथी. आणि असं ती बराच, पण त्याला एकदा खरी भूक लागते, ते सगळी खेळणी बाजूला करतं बघा. आणि आई आता मला घे म्हणून असा काही भोकाड पसरतं.
मग आई काय करते, कुणाला तरी बोलावते शेजाऱ्यांना वगैरे आणि सांगते त्याला सोवळा करावं, म्हणजे सगळी वस्त्र त्याची उतरवा. लहान बाळाची सगळी वस्त्र उतरवायला लावते आणि त्याला खरं सोवळा केल्यानंतर ती त्याला जवळ घेते की नाही. लक्षात घ्या देवाची कृपा. देव सुद्धा असा आहे, तुम्ही देवाची भक्ती करायला लागला ना की तो तुमच्याकडे गाडी टाकतो. आतनं चालवणं काय आणि बाहेरनं चालवणं काय, गाडी 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 गाडी. मग घर टाकतो, बसा घराला रंग देत, माझं घर माझं घर माझं घर माझं घर, घर घर लागेपर्यंत. बाहुली टाकतो म्हणजे बायको टाकतो, ही पत्नी, असा खेळ एकमेकांशी भांडत. पण एकदा भक्ताची स्थिती अशी होते, देवा मला काही नको रे, कर कृपा तू, असा तळमळीनं तेव्हा संत येतात, आपली ओवळ्याची अज्ञानाची वस्त्र उतरवतात, आपल्याला खरा सोहळा करतात आणि देवाजवळ देतात आणि देव पटकन आपल्याला छातीशी घेतो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, तो मी तुमचा हात रामाच्या हातात देईन. महाराजांचं वाक्य आहे. भगवान म्हणाले असं आहे, पण आता मी याची बलीची सगळी सेवा वाया नाही घालवणार. बलीचा अहंकार गेला की मी देऊ शकत नाही, मी वाटेल ते देऊ शकतो, हा जो अहंकार होता तो गेला. आणि आता बलीचा अहंकार गेला की त्याला आपला केला, पुन्हा वामन रूप धारण केलं. ते म्हणाले तू मागितलं नाहीस पण मी आता तुला देतो. अतल वितल सुतल मधलं सुतल नावाच्या पूर्ण लोकाचा तू राजा राहा आणि मी तुझ्या दारात कायम द्वारपाल म्हणून काम करीन, तुझा मी सेवेकरी म्हणून काम करीन. असं वामनांनी शब्द दिला. बली हा चिरंजीव आहे आणि म्हणून वामनही चिरंजीव आहे, त्याच्या सेवेकरता. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्तैतै चिरजीविनः. आणि आमचे गुरुजी एकदा सांगत होते, ते म्हणाले भागवताचं महात्म्य असं आहे की हे सातही चिरंजीव या भागवतात एक एक दिवस हजेरी लावतात, गुप्त रूपाने येऊन जातात, आपल्या प्रत्येकाकडे ते पाहतात आणि आशीर्वाद देतात. तुम्ही कथेला बसलात, मनापासून कथा ऐकलीत, घरी कधी जायचं, घड्याळ 100 वेळा बघितलं नाहीत, त्याबद्दल तुम्हाला भरपूर आशीर्वाद. सप्त चिरंजीवी येतात बरं, गंमत नाहीये. प्रत्येक कथेत मी इथून आता उद्यापासून दुसरीकडे कथेला गेलो तिथेही सप्त चिरंजीवी येणार. आणि ते विचार करणार या ठिकाणी हा मुद्दा त्यांनी जास्त सांगितला, तो मागच्या याच्यात नव्हता सांगितला. खूप काळजीपूर्वक आशीर्वाद देतात तुम्हाला, मला, प्रत्येकाला, या मुलाला, सगळ्यांना आशीर्वाद द्यायला सप्त चिरंजीवी येऊन जातात. त्यात बली आहेत, त्या बलींना नमस्कार करूया, वामनांनाही वंदन करूया आणि सांगूया देवा बली एवढी आमची भक्ती नाही, पण थोडीफार आमची सेवा करून घे आणि तुझी पूर्ण कृपा आमच्यावर राहू दे. चला वामनांची पूजा होईपर्यंत मी भजन सांगतो, कोणीतरी वामनांची पूजा करायची. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण
नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री वामन भगवान की. गेले तरी चालतील. यानंतर भगवंताच्या एका विशेष अवताराचं वर्णन शुकदेवानी केलंय, ते म्हणजे मत्स्यावतार. सत्यव्रत राजाच्या निमित्तानं ऋषीमुनींच्या चांगल्या वनस्पतींच्या रक्षणाकरता आणि सत्यव्रत राजाच्या निमित्तानं वेदांच्या रक्षणाकरता भगवंतांनी अवतार घेतला. हा अवतार खास वेद रक्षणाकरता घेतलेला अवतार आहे. विचार एवढाच करायचा आहे, मत्स्य भगवान की. मासे वेद रक्षण करतात. मासे मा आणि से मध्ये न घाला. माणसानं करायला पाहिजे की नाही वेदाचं रक्षण. आणि वेद रक्षण म्हणजे पोथी छापणे नव्हे बरं का. केवळ आपण वेदातलं थोडं तरी शिकलं पाहिजे. आपण ज्या शाखेचे असाल थोडं शिका. जर पैसे मिळवायचे असतील तरच वेद शिकायचे असा नियम नाही हो. फुकट पूजा सांगायला जावं, त्यांनी दक्षिणा दिली तर ती देवाच्या ताटात ठेवावी, निघून यावं. थोडीफार सेवा म्हणून करावं. वेद शिकणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं. पुष्कळ वैदिक मंडळी असतात. विद्यार्थी दशेमध्ये काय कठीण परिस्थिती असते या आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलंय. मी पण अनुभवलंय. एकदा प्रवचन खूप व्हायला लागली की माणसं पैसे द्यायला तयार असतात, पण जेव्हा शिकत असतो माणूस त्यावेळेला कठीण परिस्थिती असते. शोधा आपल्या भागातले लोक ज्यांना शिकायचंय. शिकवायला उभे राहा पाठीशी. जसा आपण या शैक्षणिक खर्च करतो अनेक विद्यार्थ्यांचा, तसा वैदिक शिक्षणाचाही खर्च कुणी उचला. शोधा. माझ्याजवळ तशी योजना काही नाही. मला भेटायला येऊ नका. तुमचं तुम्ही विचार करा. तुमच्या भागातल्या लोकांकरता तुम्ही करा. आणि गंमत अशी आहे, सांगलीतल्या लोकांनी सांगलीतल्या लोकांकरताच करायचं आणि नागपूर मधल्यानी नागपूर करत्यानं करायचं. असं ठिकठिकाणी केलं की आपोआप कार्य उभी राहतात. आज आपल्या संस्कृतीची काळजी आपल्याला अजिबात नाहीये. मी मुंबईला नेहमी एका घरी उतरतो. त्यांनी मला सांगितलं त्यांचा माल अमेरिकेत जातो. पेप्सिकोला, कोका कोला अशा ज्या कंपन्या आहेत त्या मूळ इस्रायली लोकांच्या आहेत. त्याचे मालक अमेरिकेत राहतात. ते मूळ इस्रायली आहेत. या अनेक कंपन्यांचा नियम आपल्याला माहिती आहे का? ज्या देशातून ते माल मागवतात त्या देशात त्या इस्रायली लोकांचं जे मंदिर असेल त्या मंदिराचं सर्टिफिकेट लागतं, ज्याला सायनागॉग म्हणतात. त्यांच्या इस्रायली लोकांच्या मंदिराला सायनागॉग असं म्हणतात. तिथं जायचं आणि सांगायचं आम्हाला इतक्या कोटी रुपयाचा माल पाठवायचा आहे. मग ते सांगतात आमच्या मंदिराला तुम्ही 50 लाख रुपये देणगी द्या. सायनागॉगला 50 लाखाची देणगी. आणि मग ते सर्टिफिकेट देतात ते पुजारी तिथले की आता यांचा माल घ्या. अशा पद्धतीनं पूर्ण पृथ्वीवरच्या सगळ्या ठिकाणची इस्रायली मंदिरं त्यांनी विकसित केली आहेत. कारण कुठलंही मंदिर विकसित हवं असेल तर मंदिराजवळ पैसा लागतो. 2 गुरुजी नको, तिथं नैवेद्य नको व्हायला देवाला. पोट भराय करता यातलं काही नाहीये. पोट भरलं पाहिजे हा मुद्दा आहे. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे. जे धर्मशास्त्राकरता जीवन घालवतात त्यांच्या पाठीशी उभे राहा. मी श्लोक सांगतो आपल्याला एक, की धर्मशास्त्र सांगून किंवा ते म्हणून ज्यांच्या पोटातलं अन्न पचतं त्यांना जो अन्न वाढतो त्याला किती पुण्य आहे. ते म्हणाले, मनू असं म्हणाले, यस्य कुक्षिगतम अन्नम, ज्याच्या पोटात गेलेलं अन्न
शास्त्राभ्यासेनं जिर्यते, शास्त्राभ्यासानं जिरतं, त्याला वाढणारा जो मनुष्य आहे, तस्य कुलम उद्धरंते, त्याचं कुळ उद्धरतं. किती? दशपूर्वान दशापरान, पाठीमागच्या 10 पिढ्या उद्धरतात आणि पुढच्या 10 पिढ्यांच्या पाठीशी आशीर्वाद राहतो. का? कारण तेवढे वेद, तेवढं शास्त्राचा प्रचार होतो आणि पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत हे पोचतं. आपल्या मुलांना कोण सांगणार वामना याची, ध्रुवाची गोष्ट? म्हणून कीर्तनकारांच्या पाठींशी उभे राहा. आपलं कर्तव्य आहे. मत्स्यावतार झाला हे ऐकून आपल्याला काय फायदा आहे? सीताराम याचा आपल्याला काय फायदा आहे? त्या कथांमध्ये प्रसाद आहे, हा फायदा आहे, पण त्याहीपेक्षा त्यामध्ये आपल्याला काहीतरी शिकवायला ठेवलंय. ती शिक्षण आपण घेतलं की आपल्याला फायदा आहे. मत्स्यावतारानंतर 8वा स्कंद समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की. 9व्या स्कंदाची सुरुवात मुलीचा मुलगा आणि मुलाची मुलगी कशी केली वसिष्ठांनी आपल्या मंत्रांनी, हे सांगणारी आहे. त्यानंतर पृषग्नाचं चरित्र आहे, मनूचा मुलगा पृषग्न यांचं चरित्र, आणि एक विलक्षण चरित्र आहे ते मी आपल्या समोर सांगतो. वेगळंच आहे, जरा रुटीन मधलं नाहीये. एकदा शर्यती नावाचा राजा अयोध्येचा शिकारीला निघाला. शुकदेव सांगतात, राजा शिकारीला जेव्हा तो निघाला त्यावेळेला राणी साहेबांनी विचारलं, आम्ही पण आलं तर चालेल का? ते म्हटले, हरकत नाही. मुली होत्या त्यांच्या, त्यातली एक मुलगी होती, तिचं नाव आहे सुकन्या. तिनं विचारलं, मी पण येऊ का? लहान मुली, 13 वर्षाची पोरगी होती. आता ती मुलगी काही एकटी नाही, तिच्या सख्या निघाल्या, राणी निघाली, त्यांच्या सख्या निघाल्या, राजा निघाला, त्याचं मंत्रिमंडळ आणि सगळे. कारण राजाचं कर्तव्य आहे शिकार करणं. की सोल्जर्स मुव्हिंग असं म्हण आहे इंग्रजीमध्ये. पोलिसाचा पोटाचा घेर आणि छातीचा घेर यात फरक असला पाहिजे की नाही? म्हणजे पोटाचा कमी असला पाहिजे की नाही? आणि म्हणून त्यानं फिट राहायला पाहिजे. रोज मारामारी नसते करायची, पण मारामारीची वेळ आल्यानंतर व्यायाम सुरू करायचा का? म्हणून राजाचं कर्तव्य आहे शिकारीमध्ये ते सगळ्या हालचाली कराव्या लागतात ज्या युद्धात कराव्या लागतात. म्हणून 1-2 महिन्यांनी त्यांनी शिकारीला जायचंय. 2-4 गोष्टी होतात. गावात घुसणारे वाघ सिंह कमी होतात आणि म्हणून राजा शिकारीला गेला. पूर्वी जायचे बघा शिकारीला माणसं, आणि शिकार खेळले. ही सुकन्येनं जवळून हत्ती पाहिला, मोकळा हत्तींचा कळप पाहिला, जवळून सिंह पाहिला, वडिलांना मारताना पाहिलं वाघाला. हे पाहिल्यावर तिच्या अंगावर रोमांच. वा रे वा, क्या बात आहे. खूप मजा केली त्यांनी. महिनाभर राहिले आणि परत यायला निघाले. आणि एका विशिष्ट वळणावरती आल्यानंतर शर्यती राजे आपल्या प्रधानाला म्हणाले, सगळं सैन्य घेऊन तू जा, एक 5-50 सैनिक ठेव, एक 10-12 उंट ठेव, थोडं धन ठेव, राणी आणि माझ्या मुली एवढे राहू देत, आम्ही इथे थोडा ऋषींचा आश्रय घेतो, तपारण्यात जाऊ इच्छितो. तपारण्यात आतमध्ये प्रवेश केला आणि कुलपतींना बोलावण्यात आलं. म्हणजे त्या भागातले मुख्य असायचे कोणीतरी, ऋषींपैकीच. कुलपतींना प्रार्थना केली, महाराज आम्हाला तुमचा सगळ्यांचा सहवास पाहिजे, रोज प्रवचन कीर्तन जी तुमची चालतात ती आम्ही राहू का इथे? राजा म्हणाले, अरे तू धनधान्य पाठवतो त्याच्यावर आम्ही जगतो. ते म्हणले, असं म्हणू नका, माझी सेवा आहे ती, पण मी बसू का? ते म्हणले, अवश्य, पण धनुष्याच्या दोऱ्या सोडून ठेवा, पाखराला सुद्धा खडा मारायचा नाही, अहिंसा इथं फार महत्वाची आहे. ते म्हणले, हरकत नाही. ते सगळं गुंडाळून त्यांनी पॅक करूनच ठेवून दिलं आणि सगळीकडे इथं सुद्धा फिरू लागले. आज या ऋषींच्या आश्रमात जा, त्यांचा उपदेश ऐक. जसं आपण आळंदी पंढरपूर यात्रेला जातो ना, एक दिवस या फडातलं कीर्तन ऐकतो, एक दिवस तिकडचं प्रवचन ऐकतो, तसं ही सुकन्या आणि तिच्या मैत्रिणी फुलं काढत होत्या. आणि फुलं काढताना एका डोंगरावरती अशा थोडं टेकाड होतं, तिथे चढून इतक्यात ती मैत्रीण एक होती, ती मैत्रीण म्हणली, सुकन्या इकडे ये, या टेकडीला छिद्र आहेत आणि त्यातनं गार वारं कसं येते बघ, असा पदर उडतोय असा. अरे डोंगरातनं आतनं वारं कसं येतंय? म्हणून सुकन्यानं पाहिलं, काय बरं, काहीतरी लुकलुकताना दिसलं. तिने एक मोठी काठी घेतली आणि अशी केली होती, काठी आत पडली. मग बांबू घेतला एक आणि ढोसला आणि बाहेर काढला. ढोसल्यावरती त्याच्या टोकानी रक्तबंबाळ झालं आतमध्ये काहीतरी,
आणि ते सगळं रक्त लागलं त्या बांबूला आणि घाबरली. भराभारी येऊन सगळेजण आपापल्या ठिकाणी गपचूप बसले. पण हिंसा झाल्याबरोबर सगळ्या सैनिकांची, हत्तींची, उंटांची आणि राजा सकट सगळ्यांची पोटं फुगली. प्राणरोध झाला. आता मरायची पाळी आली. राजा शरण गेला ऋषींना. ते म्हणले काय झालं? ते ऋषी एक जे होते कोणी तिथं म्हणजे कुलपती, ते म्हणले राजा कुणाकडनं तरी हिंसा झालीय, काय झालंय सांगा. राजा म्हणला नाही. सैनिक म्हणले आम्ही तलवारी बांधून ठेवल्यात, आम्ही पक्षाला सुद्धा खडा मारलेला नाही. कुलपती म्हणाले लवकर सांगा नाही तर मरून जाल तुम्ही इथे. ही मुलगी उभी राहिली. राजा ही 13 वर्षाची, ती म्हणली माझ्याकडनं काही चुकलंय या. कुलपती, राजा, एक 2-4 लोक, राणी हे सगळे त्या टेकाडाजवळ आले. अहो त्या तिथून असं बाहेर भळाभळा रक्त वाहत होतं. इथं कोणी तपश्चर्याला बसलाय का? कुलपती म्हणाले मी 100 वर्षापूर्वी इथं कुलपती झालो, तेव्हापासून हे असंच आहे. हो का म्हणाले. म्हणून टोकरायचा प्रयत्न केला. बेताबेताने टोकरलं. त्यामध्ये च्यवन भार्गव नावाचे ऋषी होते आणि वारुळ तुटलं आणि अंगाला वारा लागल्यावर ते उभे राहिले आणि संतापले. कुणी माझ्या तपश्चर्येत भंग केला आणि माझे डोळे कुणी फोडले, शाप देतो मी त्या सगळ्या लोकांना. शर्यती पुढे आला. शर्यती म्हणाला महाराज मी अयोध्येचा राजा आहे, आमच्याकडनं काही चूक झालीय. शर्यती राजा म्हणवतोस, तू ऋषींच्या पाठीशी उभं राहायचं का? ऋषींचे जाऊन डोळे फोडायचे तिथं? थांब, तुझ्या अयोध्येला शाप देतो म्हणून पाणी घेतलं. इतक्यात राजा म्हणाला महाराज माझ्याकडनं चूक नाही झाली, माझी लहान मुलगी आहे 13 वर्षाची, तिचं चुकलं. काही पुरिया तिचं काही चुकलं, तिनं सहज कुतूहल म्हणून असं केलं आणि झालं. राजा कुतूहल म्हणून मला तुम्ही डोळे फोडून टाकलेत माझे, कुतूहल म्हणून. आता मला स्नानाला जाता येईल का? आता मला तपश्चर्याला बसताना किती वेदना होतील आणि माझं काम होत आलं होतं आणि तुम्ही डोळे फोडलेत. बरोबर केलेत का? ही मुलगी कुतूहल म्हणते, ती माझी बायको व्हायला तयार आहे का? असं कुतूहल असतं का? शाप देतो म्हणले मी अयोध्येला. इतक्यात ही 13 वर्षाची मुलगी धावली आणि पायावर डोकं ठेवलं. तिष्ठ तिष्ठ क्षणम तिष्ठ क्षणम तिष्ठ, क्षणभर थांबा महाराज, माझं काय म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही आता चुकून बोललात की माझी बायको. महाराज आजपासून मी तुम्हाला माझं पूर्ण चित्त वाहिलं. मी आजपासून माझी स्वतःची सगळीच्या सगळी बंधनं फक्त तुम्हाला बंधन मानते. तुम्ही माझे पती आणि मी तुमची पत्नी, असा मी कुरुवंशीय सूर्यवंशीय मुलगी तुम्हाला शब्द देते की मी तुमची पत्नी. आता माझे डोळे हे तुमचे डोळे, मी तुम्हाला स्नानाला घेऊन जाईन, मी तुमचं सगळं स्नान वगैरे घालीन तुम्हाला, मी तुम्हाला खाणं पिणं आणून देईन, मी तुमचे कपडे धुवेन, मी तुमच्या तपश्चर्येमध्ये मी तुमची पत्नी. पण माझ्या अयोध्येला शाप देऊ नका, माझ्या राज्याला शाप देऊ नका. राज चुकले, मी चुकले, पण मुद्दाम नाही चुकले आणि मी माझं त्याचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. मी तुमची पत्नी. श्रोते हो, हे ती बोलली आणि त्या म्हाताऱ्याचा राग खरकन ओसरला. पाणी पटकन टाकून दिलं. राजा तुझी पोर फार महान आहे, इतक्या लहानपणी इतकी परिपक्वता शिकवलीस तिला, तू सुद्धा महान आहेस. राजा आशीर्वाद देतो तुम्हाला. माझं प्रारब्ध ठीक आहे. राग आला होता बरं का त्या सज्जनाला, पण राग क्षणात संपला. सज्जनाला राग येत नाही असं समजू नका. फक्त सज्जनाचा राग राहत नाही हे लक्षात घ्या. राग येत नाही फक्त दोघांना, एक लुच्च्या लोकांना नाहीतर संतांना. साक्षात्कारानंतर नाही राग. पण सज्जन जो आहे ना, साक्षात्कारापर्यंत आलेच होते हे, त्याला राग येतो. पण उत्तम माणसाचा राग किती वेळ राहतो? तर इथे श्लोकच आला, उत्तमस्य क्षणं कोपः. उत्तम जो आहे ना त्याचा क्षणभर काय आहे, बरोबर आहे का म्हणले, बरं चला म्हणले जेवायला जाऊया, संपलं, क्षणभर राग येतो. रामकृष्ण परमहंस म्हणाले सज्जनाला आलेला राग कसा आहे माहितीये? पाण्यावर मारलेल्या काठीसारखा आहे, किती वेळ वळ राहतो म्हणाले. उत्तमस्य क्षणं कोपः मध्यमे घटिकाद्वयम्. मध्यम जो आहे ना त्याचा 48 मिनिटं राग राहतो, 24 मिनिटाची एक घटिकाद्वयम्. अधमश्च होरात्रः. अधम जो आहे त्याला 1 दिवस आणि 1 रात्र,
24 तास राग राहतो. अधमश्च अहोरात्रा चांडाले मरणांतिका. चांडाल वृत्तीचा आहे ना, तो मरेपर्यंत रागावल्यानं राहतो. ते म्हणले त्यांचं आणि आमचं गेले 40 वर्ष असं आहे. असं तो मनुष्य परमार्थात असला तरी काही उपयोग नाही का त्याला. आपण परमार्थात आहोत का शोधायचंय का. तुम्ही किती वेळ ध्यानाला बसता हे शोधू नका हो. कुणालावरही आलेला राग तुमचा किती वेळ राहतो हे तुमचं तुम्ही चित्त शोधा. दुसऱ्या कुणाला नको सांगायला किती वेळ राग राहतो आपला. च्यवनांचा राग गेला. च्यवन म्हणाले जा राजा जा, पुन्हा अशी चूक करू नका. पुन्हा जंगलात गेला तर असे फोडाफोडी करू नका लोकांचे डोळे. जा जा बाळा जा. ती म्हणाली नाही महाराज, मी तुम्हाला शब्द दिलाय. हा सूर्यवंशीय एका राजकन्येकडनं आलेला शब्द आहे. एकदा उमटले शब्द ते काय परत फिरवावे. रक्ताचे शिंपून पाणी ते सत्य करून दावावे. शब्द आहे का गंमत आहे. मी शब्द दिलाय तुम्हाला. मी तुमची पत्नी. पोरी तुझं वय काय ग. 13 वर्ष. माझं वय तुला माहिती आहे. ती म्हणाली किती. 113 वर्ष. 100 वर्ष झाली मी इथे तपायला बसलोय. 13 वर्षाचा मुलगा होतो मी इथं. बरं जा. ती म्हणाली महाराज लग्न वयाशी करायचं असतं का. बाळा मी तुला कुठल्याच दृष्टीनं अनुरूप नाही. ती म्हणाली महाराज अनुरूपतेपेक्षा अनुकूलतेचा विचार जास्त करावा. ही 13 वर्षाची पोरगी बोलतीये. आज फक्त आपण अनुरूप बघतो, अनुकूल बघत नाही. सगळ्यांनी राजाने समजावलं बाळा नको असं करूस. या ऋषींची सेवा अवघड आहे. राणी म्हणाली नको या भानगडीत पडू. अगं अवघड आहे सगळं. तू राजकन्या, तुला जंगलात राहायची सवय नाही. चल चल. सगळ्या कुलपतींनी सांगून पाहिलं, स्वतः ज्याच्याशी लग्न करायचं त्यांनी सांगून पाहिलं. ही मुलगी म्हणाली नाही मी बोलले ते बोलले. इतक्यात नारद महाराज तिथे प्रकट होतात आणि नारद म्हणाले बाळा तू सोडून इथं कुणाची इच्छा नाही की तू यांच्याशी लग्न करावंस. त्यांची पण इच्छा नाहीये. चल बरं. ती म्हणाली नारदा तिच्या मुखात जो श्लोक ठेवलाय त्याची वामन पंडितांनी वामनी लिहिली आहे. ऐका, स्त्रीला यापेक्षा श्रेष्ठ सन्मानच नाहीये. पत्नी या नात्याने स्त्रीचा सगळ्यात मोठा सन्मान, आणि हा सन्मान भारतीय स्त्रीला प्राप्त आहे. कॉलर ताठ व्हावी असा श्लोक आहे. ती म्हणाली महाराज मला एकच सांगा, एकच सांगा, सूर्य एका दिवसात किती वेळा उगवतो. प्रतिदिनी उदयीये रवी एकदा. असं होतं का रवीचं 10 वाजेपर्यंत सूर्यवरती राहिला आणि लोकांना म्हणलं अर मी ते विसरून आलो, थांबा आलोच म्हणून परत गेला आणि परत उगवला. असं होतं काय. श्लोक आहे प्रतिदिनी उदयीये रवी एकदा जन्मल्या शरीरिये मृत्यू एकदा. आर्य पुढं सूर्यवंशज वदे वच एकदा. सूर्यवंशातला मनुष्य एकदा बोलतो रघुकुल रीत सदाचरी आई प्राण जाय पर बचन न जाय. सूर्यवंशज वदे वच एकदा आर्य नारी वरिते वर एकदा. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. म्हणून रोज ठोठो करतोय पोरीना कीर्तनाला आणा. काय पीळ आहे बघा. आणि अवघडच आहे हो हे. काही सोपी गोष्ट आहे का. मी एकदा यानं पती मानलंय तर मी ते निर्वाह केला पाहिजे. नुसतं बोलल्यानंतर सॉरी म्हणले याला काय अर्थ आहे. चुकून राजीनामा दिला म्हणले चुकलो मी, क्षमा करावी मला, असं नाही. आणि पुन्हा मी तिथंच येईन. या सगळ्याचं कारण काय माहितीये का. आपण आपल्या संस्कृतीची नाळ तोडून टाकली म्हणून धोरणं गेली आपली.
ज्या लोकांनी संस्कृतीची नाळ तोडली नाही त्या लोकांच्या जीवनात संकट येत नाहीत असं नव्हे, पण संकटावर मात करण्याचं सामर्थ्यही असतं. सावरकरांनी 2 जन्मठेपा भोगल्या आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांची मुलाखत घेतली आहे. सावरकरांची किती शिक्षा भोगल्यात तुम्ही, कुठनं बळ आलं? माणसं मरून जातात जन्मठेपेत, फक्त घाबरून मरतात, कारण आतासारखे तुरुंग नव्हते. गुरुवारी खिचडी, औषध पाणी, मोबाईल, पॅरोलवर सुटका, मग तो तिकडे शूटिंग पण करतो. असले तुरुंग नव्हते. आडाबेडी दंडाबेडी अशा शिक्षा होत्या. माणूस चुकला ना तर त्याचे हात बांधले जायचे आणि आपण कोट जसा टांगून ठेवतो खुंटीला, तसा माणसाला दिवसभर खुंटीला टांगून ठेवला जात असं. संध्याकाळी जेव्हा उतरायचं तेव्हा ते असे हात व्हायचे नाही. तो एकदा बसलं ना दळायला तर हाताला घट्टे पडायचे, पीठ भरपूर काढायला लागायचं. जेवायला बसले ना लोक की त्यांचा भात होत आला की त्यामध्ये गोगलगाय अशा मुठीनं घातल्या जायच्या उंजळीनं, आणि त्या मरायच्या, उकळायच्या, किंवा सिमेंटचे तुकडे मुद्दाम मिक्स केले जायचे भात होताना आणि वाढला जायचा भात. सिमेंट काढून सिमेंटचे तुकडे काढून एक शीत खायला लागायचं. हो, अशा 2 जन्मठेपा भोगल्या सावरकरांनी आणि परत आले. त्यांचे पुण्यात मुलाखत घेतली पत्रकारांनी. एवढं सहन कसं केलं तुम्ही? सावरकर म्हणले, याचं एकमेव कारण, लहानपणी मी कथा कीर्तन खूप ऐकली होती, हरिश्चंद्राची शिक्षा ऐकली होती. त्याच वेळेला मी ठरवलं होतं माझ्या जीवनात असं काही आलं देशाकरता धर्माकरता तर ते मी करीन आणि मग मरीन. मी एवढ्या करता सांगतोय आपल्याला. ही मुलगी सांगते, मी माझा पती हाच आहे, त्याच्याबरोबर मी निर्वाह करीन. लग्न करून देण्यात काही इलाजच नाही. लग्न करून देण्यात आलं या मुलीचं. येताना राजा काय काय आशा घेऊन आला होता आणि जाताना या मुलीला गमावून चालला. गते सर्व पितराणी, सगळेच्या सगळे निघून गेले आणि या मुलीनं अंगावरचे सगळे दागिने उतरवून ठेवले. माझे पती वल्कल नेसतात, मी दागिने नाही नेसणार. सगळे दागिने गुंडाळून ठेवून दिले आणि वल्कल धारण करून ही 13 वर्षाची मुलगी आपल्या आंधळ्या म्हाताऱ्या नवऱ्याची सेवा करते. त्याला घेऊन जाते, स्नानाला घेऊन जाते, स्नानाचे तिथं स्नान घालते. स्नान झाल्यावर त्यांच्या लंगोटी नेसवून देते, त्यांना वल्कल नेसवून देते आणि मग हे ध्यानाला बसतात आंधळे. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस किती ध्यान लागेल आपल्याला काय माहिती. जेवढा वेळ ध्यान लागेल तेवढा वेळ ते ध्यानात असल्यामुळं जेवण खाण काही नाही. त्यांचं जेवण खाण नाही तर ही पोरगी पण उपाशी राहते. अशी सेवा करतीये. आणि एक दिवस नवऱ्याकरता पाणी आणायला म्हणून, नवरा अजून ध्यानातच आहे, संध्याकाळचं म्हणून पाणी आणायला ती 4-4:30 अशी हे करत होती. त्यांना एका वडाखाली बसवलं तर उन्हाळ्याचे दिवस म्हणून बाहेर वाऱ्यात ध्यानस्थ बसले होते आणि ही निघाली होती खाली. शुकदेव सांगतात, राजा त्याच वेळेला वरून 2 देवता चालल्या होत्या. त्यांचं नाव अश्विनी कुमार. त्याच्या हातात हात घालून चालले होते. अश्विनी कुमारांनी पाहिलं आणि ते बघ म्हणाले, ते बघ काय सौंदर्य चाललंय म्हणाले. तो 4 वर्ष झाली होती लग्नाला, 17 वर्षाची होती पोरगी. आता यांनी असं करून एक फेरी घेतली अशी आणि हिच्या समोर एक 5-10 फूट अंतरावर सुई टक करून उतरले. एखादा चतुर किंवा फुलपाखरू उतरत असे उतरले. यांना पाहिल्यावर दसकली, थबकली, घाबरली. ते म्हणले, बाळ घाबरू नकोस, आम्ही स्वर्गातले देव आहोत अश्विनी कुमार, अजिबात घाबरू नको, आम्ही उत्तर प्रदेशातले नाही आहोत किंवा दिल्लीचे पण नाही आहोत. हा बर का, तू इतकी सुंदर आहेस